म्हणून तुम्ही शूरवीर आहात, शिवाजीचे मावळे आहात तुम्ही, शिवाजीचे मावळे आहात तुम्ही. शिवाजीच्या मावळ्यांमध्ये मार मांग चांबार तेली कुणबी माळी मुस्लिम ते तर सर्वात जास्त होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांमध्ये. त्यांचे प्रमुख आरमार प्रमुख मुस्लिम, त्यांचा वकील मुस्लिम, त्यांचा सेनापती मुस्लिम. शिवाजी महाराजांचं जातीपातीला पाहिलं नाही शिवाजी महाराजांनी. आणि म्हणून शिवाजी महाराज स्वराज्य तयार करू शकले, रयतेचं राज्य तयार करू शकले. या देशामध्ये सम्राट अशोकानंतर जी पेशवाई माजली होती, पेशवाई माजली होती. जे शूद्र लोक आहे, जे शूद्र लोक असतात यापैकी तर सर्व शूद्रच आहे. इथं जेवढे बसलेले आहेत तेवढे सर्व शूद्र आहे. कारण 4 वर्ण पडलेले होते, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र, 4 वर्ण. आता एक एक प्रश्न मी विचारतो, इथं कोणी ब्राह्मण आहे का? ब्राह्मण आहे? ब्राह्मण नाही. इथं कोणी क्षत्रिय आहे, लढाई करणारा आहे का? तिकडं वडाकडून जरा आवाज येऊ द्या, आहे का लढाई करणारा? क्षत्रिय पण नाही. वैश्य आहे का? कपडा व्यापारी, मिठाईचा व्यापारी नाही आहे. मग आता काय उरलं? एकच उरलं ना. काय उरलं? शूद्र. मग इथे सर्व बसणारे कोण आहे? शूद्र. या शूद्रांना जमा केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी, मावळ्यांची सेना बनवली, जय भवानी म्हटलं. आणि ही जी वर्ण व्यवस्था जाती व्यवस्था मध्ये जी मजबूत झाली होती, पेशवाई, पेशवाई, ब्राह्मणशाही, भटशाही, ब्राह्मण अँटीना चुटी 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 वरतीच राहते, वरतीच राहते. त्यांचा अँटीना म्हटलं आपण आता, अँटीना उभाच राहते, सर्वाला कव्हरेज मध्ये घेते आणि मग त्याचं नेटवर्क चालू होते. उपास धरा, सोमवार धरा, शुक्रवार धरा, शनिवार धरा, उपास धरा, नवस करा, तीर्थ करा, दान करा, धर्म करा. क्या लेके आया था क्या लेके जाएगा? बे काय राहिला आता आमच्याकडे? 1-2 एकर शेती आहे, थोडीशी नोकरी आहे, तेही पाहिजे तुला. म्हणून पेशवाई संपवली. मग 1818 ला या सर्वांनी, तुम्ही आम्ही सर्व पेशवाई संपवली 1818 ला. आणि मग तिथं नाव कोरलं. कुठे कुठे कोरलं नाव? काळजावर कोरलंय नाव आमच्या